देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट असून बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान आहे। बुधवारी महाराष्ट्रातील वर्धा आणि ओडिशातील झारसुगडा इथं दुपारचं तापमान 44.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं। देशात नोंदवलं गेलेले सर्वोच्च तापमान हे ठरलेलं आहे। देशभरात 16 शहरांमध्ये गुरुवारी पारा 43 अंशांच्या वर राहिला होता, तर मुंबईमध्येही वैशाखाचे चटके जाणवत आहेत। मुंबईमध्ये गुरुवारी सांताक्रूज इथं 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। हे तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक जाणवल्याचंही मुंबईकरांनी सांगितलंय। मुंबईतील स्थिती शनिवारपर्यंत कायम राहू शकते। राजस्थानात वाढतं तापमान आणि याचा सामान्य जनजीवनावर होत असलेला गंभीर परिणाम पाहता राज्य सरकारनं काही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। रस्ते तापून उष्णता वाढू नये म्हणून या रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात येतोय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शाळांच्या वेळेमध्ये बदलही करण्यात आलाय। उन्हाच्या झळा वाढत असताना काय काळजी घ्यायला हवी आहे पाहूया। दररोज भरपूर पाणी प्या। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। उघड्यावरचं खाणं टाळा। ताजे अन्न खा। जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।